आजची रेसिपी ही माझी नाही आहे, तर ही आहे माझ्या हस्बंडची स्पेशल मेथी पराठ्यांची. तर आणि खरं सांगायचं तर ते बनवतात ना, म्हणूनच त्याची खास चव लागते. तर सगळ्यात आधी एका पॅनमध्ये तेल टाकलं, त्याच्यात जिरं टाकलं आणि मोठा एक कांदा कापून ठेवला. साईडलाच मेथी स्वच्छ धुवून त्याला कापून ठेवली आणि तेलामध्ये ना जिरं तडतडलं ना की त्याच्यानंतर कांदा टाकला. कांद्याला 1 मिनटं फिरवलं, त्याच्यानंतर मग अद्रक लसूणचा पेस्ट टाकला आणि मग त्याच्यामध्येच टाकली मेथी. मेथीला ना फक्त 1च मिनटं असं फिरवायचं आहे. त्याच्यातच मग मसालेसुद्धा टाकून घ्यायचे आहे. हे थोडं ट्विस्ट आहे, पण हां असंच बनवायचं आहे. तर मसाल्यामध्ये मी टाकलं होतं हळद, मीठ, चटणी आणि धनिया पावडर आणि गरम मसाला. हे सगळं टाकून घ्यायचं, मस्त फिरवायचं आणि एक 20 ते 30 सेकंडच्या नंतर बंद करायचं. आणि मग आता आपण घेऊ पीठ कसं बनवायचं. तर पिठामध्ये ना मी अजवाईन टाकलं, मीठ टाकलं, त्याच्यानंतर आहे ना थोडंसं 2 चमच बेसन आणि हे मसाला जे बनवला होता मेथीचं ते टाकून मस्त त्याला एक छान असा गोळा घट्टसर बनवून घ्यायचा आणि त्याला मस्त झाकून ठेवून द्या 20 ते 30 मिनटं. आणि त्याच्यानंतर तुम्ही ते काढसाल तर एकदम सॉफ्ट असं पीठ होते आणि मग त्याला मस्त लाटून घ्या. आणि हे ना रेसिपी थोडीशी डिफरंट आहे, थोडी वेगळी आहे आणि जे नॉर्मल तुम्ही बनवता त्याच्यापेक्षा झटपट बनते आणि टेस्टीसुद्धा लागते. तर एकदम बनवून बघा. आणि बघता बघता आता तयार झाली आहे माझ्या हसबंडची स्पेशल मेथी पराठे. तर गरमागरम पराठे सोबत दही किंवा लोणचं, बस स्पेशल एकदम परफेक्ट मील. बाय.